नमस्कार मित्रांनो, मी आर्यक पाठक. मित्रांनो, आपल्याकडे परवा पुण्यामध्ये भोर नरसापूर या भागात जो काही किस्सा घडलेला आहे त्याच्यापेक्षा घाणेरडा आणि नीच किस्सा मला तरी वाटत नाही की आपल्याकडे घडू शकतो. मला लाज वाटते की आपल्याकडे आपण परवा 1 तारखेला राजा शिवाजी ह्या पिक्चरला गेलो होतो, सगळ्यांनी बघितलं. त्याच्यामध्ये एक सीन पण असा आहे जिकडे एक माणूस एका मुलीवरती सोबत चुकीचं काही गोष्टी करतो, तर महाराजांनी तेव्हा त्या काळामध्ये त्याचे हात छाटले होते. आणि आपण आज त्याच महाराष्ट्रामध्ये आहोत. आज आपल्याकडे त्याच दिवशी भोर नरसापूर एरियामध्ये तीच गोष्ट घडते, पण आपण घंटा काही करू शकत नाहीये. आपण काय करतोय? आपण नवले ब्रिजवर मोर्चे लावतोय. आपल्याकडे लोकांकडे काही अधिकार उरला नाहीये. आपण त्या माणसाला घेतलंय, आपण त्याला धरलंय, आपण त्याला टाकले तुरुंगात, पण आपण काही करू शकत नाहीये ना त्या माणसासोबत. बरं, हे त्याचा पहिल्यांदा नाहीये, तो दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा करतोय. आज त्या मुलीच्या वडिलांचा मिस्टर शुभम कुलकर्णी यांचा व्हिडिओ आला होता की ते त्या मुलीचा अंतिम संस्कार करायला निघाले होते. मला सांगा, त्या मुलीच्या बापावरती, आईवरती काय झालं असेल? त्या लोकांना पुढे जगण्याचा काही अर्थ आहे का? काही आनंद आहे का? त्यांची लहान मुलगी, 3.5-4 वर्षांची लहान मुलगी, एका म्हातारा झव्या माणसामुळे तिचं आज काय झालेलं आहे? आपण काय करतोय? मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, मी बरेच देश फिरलोय. मला एक गोष्ट माहिती की आपल्याकडे कुठल्याही प्रकारचे नियम, डेव्हलपमेंट, प्रोग्रेसिव्ह थिंकिंग आपल्याकडे नाही आहे. खूप लोकांना हे वाक्य आवडणार नाही की भावा तू आपल्या देशाबद्दल का असं बोलतोय आणि आहे तू काय करतोय, पण आपल्याकडे असंच आहे. लोक घाण करतात. पब्लिक वॉशरूमच्या नावाने तर इथे इतकी घाण आहे की त्या मुतारीमध्ये ना आपल्याला ना फ्लश असतं ना काही असतं. आपल्याला पब्लिक वॉशरूम वापरायची इच्छा होत नाही. पान थुकलेलं असतं. लोक रस्त्यावर काय सू करताय, काय हाकताय, मुतताय. जगातले सगळे घाणेरडे प्रकार जे आपल्याकडे घडतात ते फक्त आपल्याकडेच घडतात. म्हणजे आपल्या इथली लोक, आपल्या इथली स्वच्छता, मला असं वाटतं की आपल्या इथल्या लोकांनी ना बाहेरचं काही बघितलंच नाहीये. ते बघून तुम्हाला कळेल की आपण किती पाण्यात आहे. आपल्याकडे लोकांची मानसिकता, आपल्याकडे मेंटॅलिटी इतकी घाणेरडी आहे. गव्हर्नमेंट वॉशरूम, गव्हर्नमेंट हॉस्पिटल, गव्हर्नमेंट शाळा, सगळंच घाण आहे आपल्याकडे. पॉलिटिशियनचे खिशे आपल्याकडे भरत चालले आहेत, पण कॉमन मॅन सोबत काय होतं हे आपल्या कोणाला माहितीच नाहीये. बरं, तुम्ही हेही म्हणाल की आर्यक पाठक एवढं का बोलतोय? कारण की मी पुण्यातलं एक क्रिएटर आहे, माझ्याकडे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि ही गोष्ट जर आज माझ्या पुण्यात घडतीये तर मला असं वाटतं की मी आवाज उठवला पाहिजे. हे आज त्यांच्यासोबत घडलंय, हे उद्या कोणासोबत हे घडू शकतं आणि हे घडलं नाही पाहिजे. मला एक सांगा, आपल्या फॅमिली मेंबरला जर काही झालं कुठल्याही प्रकारचं, तर ते झालं संपलं ना, संपला विषय, गेलं. आता कुठल्याही प्रकारची रक्कम किंवा कंडोलन्सेस, सिंपती काही करू शकत नाही आपल्या फॅमिलीसाठी. आपली व्यक्ती गेली की गेली. तुम्ही घरामध्ये 10 कोटी आणून दिले म्हणून ती व्यक्ती परत आली असं नाही होत. सुधरा, काहीतरी करा. नाहीतर मी तुम्हाला जेन्युअनली म्हणतोय, आपल्या भागातलं, आपल्या पुणे, महाराष्ट्र, भारताचं वाटोळं व्हायला आणि लोकांच्या मनात राग यायला वेळ लागणार नाही. का लोक अब्रॉडला चाललेत? का लोक आपला देश सोडून बाहेर चाललेत, राहायला चाललेत? याचा जरा विचार करा. लोक मूर्ख नाहीये सगळं सोडून बाहेर जायला.